नवरात्रीचे 9 रंग, 9 नैवेद्य, 9 माळा संपूर्ण माहिती. नवरात्रीचे 9 दिवस, 9 शुभ रंग, 9 नैवेद्य, 9 माळा, देवीच्या 9 रूपांची नावे, तसेच कोणत्या दिवशी कोणत्या देवीची आपल्याला पूजा करायची आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तसेच यावर्षी 5वी माळ व 6वी माळ यामध्ये तारखेचा गोंधळ आहे, तो देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर ह्यावर्षी सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी सुरू होणारी शारदीय नवरात्र गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर 2025 या दिवसापर्यंत असणार आहे. ज्यावेळेस नवरात्रीचा प्रारंभ रविवार किंवा सोमवारी होतो त्यावेळेस देवीचे वाहन हत्ती असतं. त्यामुळे यावर्षी देवी हत्तीवर बसून येणार आहे. देवीचं वाहन हत्ती आहे. दरवर्षी देवीचं वाहन हे वेगवेगळं असतं आणि या वाहनांचा वेगवेगळा अर्थ देखील लावला जातो. जेव्हा देवी हत्तीवर येते तेव्हा भरपूर पाऊस पडतो आणि चांगले पीक येते असं म्हटलं जातं. नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना. या दिवशी तारीख आहे 22 सप्टेंबर 2025 आणि वार आहे सोमवार. या दिवशीचा शुभ रंग आहे पांढरा. तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नवदुर्गेचे पहिले रूप असलेल्या माता शैलपुत्रीची पूजा केली जाते. माता शैलपुत्री हिमालयाच्या पर्वतराजाची कन्या आहे आणि म्हणूनच तिचे नाव शैलपुत्री पडले. पहिल्या दिवशी शुद्ध गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवला जातो. गाईचे तूप किंवा गाईच्या तुपापासून बनवलेले पदार्थ नैवेद्यात दाखवले जातात. या दिवशी शुद्ध गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवल्याने आपल्याला व आपल्या कुटुंबाला माता शैलपुत्रीकडून उत्तम आरोग्याचा आशीर्वाद मिळतो व पहिल्या दिवशी उपवास केल्याने व्यक्ती निरोगी सुद्धा राहते. पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ अर्पण केली जाते. पण या व्यतिरिक्त जर तुम्हाला फुलांची सुद्धा माळ अर्पण करायची असेल तर तुम्ही पिवळ्या शेवंतीची आणि सोनचाफ्याच्या फुलांची माळ अर्पण करू शकता. दुसरा दिवस म्हणजेच दुसरी माळ. दुसरी माळ 23 सप्टेंबर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 23 सप्टेंबर 2025 आणि वार आहे मंगळवार. या दिवशीचा रंग आहे लाल. नवदुर्गेचे दुसरे रूप असलेल्या माता ब्रह्मचारिणीची या दिवशी पूजा केली जाते. या रूपातील माता तपस्वी आहे. माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली होती आणि त्या रूपामुळे त्यांचे नाव ब्रह्मचारिणी असे पडले. या दिवशी ब्रह्मचारिणी देवीला प्रसन्न करण्यासाठी साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. नैवेद्यामध्ये साखर किंवा साखरेपासून बनवलेले पदार्थ दाखवावे. या दिवशी देवीला साखर नैवेद्य म्हणून अर्पण केल्याने आपल्या घरातील सर्व सदस्यांचे आयुष्य वाढते. त्याचबरोबर या दिवशी म्हणजेच दुसऱ्या दिवशी पांढऱ्या फुलांची माळ तुम्ही घटाला अर्पण करू शकता. याचबरोबर अनंत, मोगरा, चमेली किंवा तगर यासारख्या फुलांची माळसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. त्यानंतर तिसरी माळ म्हणजे तिसरा दिवस 24 सप्टेंबर 2025 वार आहे बुधवार आणि या दिवशीचा शुभ रंग आहे निळा. मातेच्या तिसऱ्या रूपात चंद्रघटा देवीची पूजा केली जाते. माता चंद्रघटाच्या कपाळावर चंद्र अर्धवट अवस्थेत आहे. चंद्रघटा मातेची उपासना केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सांसारिक संकटापासून मुक्ती मिळते. या दिवशी चंद्रघटा देवीला म्हणजेच घटाला दुधाचा नैवेद्य किंवा दुधापासून बनवलेले कोणतेही पदार्थ, मिठाई किंवा खिरीचा नैवेद्य अर्पण केला जातो. चंद्रघटा मातेला या दिवशी खीर अर्पण केल्याने उपवास करणाऱ्याला दुःखापासून मुक्ती मिळते आणि परमानंदाची प्राप्ती होते. या दिवशी म्हणजेच नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी घटाला निळ्या फुलांची माळ आपण अर्पण करू शकतो. जसं की गोकर्णीचे निळे फूल किंवा कृष्णकमळाच्या फुलांची माळ आपण अर्पण करू शकतो. तसेच या दिवशी घटाला तुम्ही तुळशीच्या पानांची माळसुद्धा घालू शकता. त्यामध्ये तुळशीच्या मंजिरी आल्या तरीही चालतील. तर अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या प्रकारच्या फुलांच्या किंवा पानांच्या माळा आपल्याला नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये घटाला तसेच देवीला घालायच्या असतात. देवीचा किंवा नवरात्रीचा चौथा दिवस म्हणजे चौथी माळ 25 सप्टेंबर 2025 वार गुरुवार
या दिवशीचा शुभ रंग आहे पिवळा. कुष्मांडा, नाव भुवनेश्वरी आणि चौथी माळ आपण देवीला लवंगाची घालू शकतो. 5, 7, 11 या संख्येमध्ये फक्त लक्षात ठेवा लवंग हे फुलासहित असावेत. तर अशा पद्धतीने आपल्याला नवरात्रीच्या चौथ्या दिवशी लवंगाची माळ अर्पण करायची असते. धार्मिक मान्यतेनुसार विश्वाची उत्पत्ती कुष्मांडा मातेच्या उदरातून झालेली आहे. जो मनुष्य चौथ्या नवरात्रीचे पूर्ण विधीपूर्वक उपवास करतो त्याचे सर्व रोग आणि दुःख नष्ट होतात असं म्हटलं जातं. या दिवशी कुष्मांडा मातेला मालपुवाचा नैवेद्य अर्पण केला जातो. मंदिरात जर हा प्रसाद तुम्ही या दिवशी वाटला तर हे शुभ मानलं जातं. या दिवशी देवीला मालपुवाचा नैवेद्य अर्पण केल्याने कुष्मांडा माता प्रसन्न होते आणि व्रत करणाऱ्याच्या बुद्धीचा विकास होतो. त्याचबरोबर निर्णय घेण्याची त्याची क्षमतासुद्धा वाढते. तसेच चौथ्या दिवशी घटाला केशरी अथवा भगव्या रंगाच्या फुलांची माळ, अबोली, तेरडा, अशोक या फुलांच्या माळा देखील तुम्ही अर्पण करू शकता. नवरात्रीच्या 5व्या दिवशी म्हणजेच 5वी माळ 26 सप्टेंबर 2025 वार आहे शुक्रवार. या दिवशीचा रंग आहे हिरवा. या दिवशी नवदुर्गेच्या स्कंद माता रूपाची पूजा केली जाते. आई स्कंद माता ही कार्तिकेयची आई आहे. 5व्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात. या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. या दिवशी देवीला केळी अर्पण केल्याने शरीर निरोगी राहते असे म्हटले जाते. आणि या दिवशी घटाला बेल किंवा कुंकवाची माळ अर्पण केली जाते. कुंकवाची माळ म्हणजेच कुंकुमार्चन करायचं आहे आणि बेल म्हणजे बेलपत्रांची माळ अर्पण करायची आहे. तर इथे अत्यंत महत्त्वाची माहिती देत आहोत, ज्यामुळे तुमच्या नवरात्रीच्या माळांमध्ये गोंधळ होणार नाही. लक्षपूर्वक ऐका. 27 सप्टेंबर 2025 वार शनिवार. या दिवशी ललित पंचमीची तिथी रात्री 10 वाजेनंतर संपून मग षष्ठी तिथी लागणार आहे. त्यामुळे हा दिवस आपल्याला नवरात्रीची 6वी माळ किंवा षष्ठी माळ म्हणून पाळता येणार नाही. तर अर्धी पंचमी आणि अर्धी षष्ठी अशी काहीशी स्थिती या दिवसाची आहे. त्यामुळे नवरात्रीचा 6वा दिवस आपण दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी रविवारी पाळायचा आहे. आणि या दिवशीचा शुभ रंग आहे राखाडी. देवीला आपण मधाचा नैवेद्य दाखवू शकतो. नवदुर्गेच्या 6व्या रूपाची म्हणजेच कात्यायनी देवीची पूजा केली जाते. मात्या कात्यायनी ही ऋषी कात्यायनाची कन्या आहे. या दिवशी देवीला मधाचा नैवेद्य अर्पण केला जातो. या दिवशी मध नैवेद्य म्हणून अर्पण केल्याने आपली आकर्षण क्षमता वाढते असं म्हटलं जातं. 6व्या दिवशी घटाला कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करायची असते. त्यानंतर नवरात्रीचा 7वा दिवस म्हणजे 7वी माळ सप्तमी दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी सोमवारी आहे. आणि या दिवशीचा शुभ रंग आहे तांबडा अर्थात नारंगी. या दिवशी देवीला कडकणीचा नैवेद्य दाखवला जातो. देवीचे 7वे रूप काल रात्री नाव जगदंबा आणि 7वी माळ. तुम्ही देवीला तसेच घटाला झेंडूच्या पानांची किंवा पिवळ्या फुलांची घातली तरीही चालेल. बऱ्याच ठिकाणी नवरात्रीच्या 7व्या माळेला पुरणाचे दिवे देखील लावले जातात. तसेच या दिवशी काल रात्री देवीला गुळाचा नैवेद्य पण दाखवायचा आहे. या दिवशी गुळाचा नैवेद्य दाखवल्यामुळे आपल्या घरावर व व्यक्तीवर येणाऱ्या दुःखापासून आपले संरक्षण होते व त्यापासून मुक्ती मिळते. यानंतर आता आपण नवरात्रीच्या 8व्या माळेची माहिती घेऊया, जो अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. अष्टमी किंवा कन्यापूजनाचा दिनांक 30 सप्टेंबर 2025 वार आहे मंगळवार. आणि या दिवशीचा शुभ रंग आहे मोरपंखी. महागौरी म्हणजेच नारायणी देवीला नैवेद्य आपण खीरपुरी तसेच चण्याची सुकी भाजी म्हणजेच हरभरे भिजवून त्याची फक्त परतवलेली सुकी भाजी आपल्याला करायची असते आणि ती खीरपुरीबरोबर देवीला दाखवायची असते. नारळ देखील तुम्ही या दिवशी फोडू शकता. महागौरी रूपाची पूजा केल्यानंतर माता प्रसन्न होते आणि उपवास करणाऱ्याला प्रत्येक अशक्य काम शक्य करून आशीर्वाद देते. या दिवशी मातेला नारळ नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे. ही आई निपुत्रिक मुलांच्या इच्छा पूर्ण करते.
म्हणजेच ज्या महिलांना संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम येत आहेत त्यांनी या दिवशी म्हणजेच 8व्या माळेला महागौरी रूपाचं स्मरण करून देवीला नारळाचा नैवेद्य दाखवावा. आणि हे नारळ खायचं नसतं तर ते तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणतंही एखादं देवीचं मंदिर असेल तर तिथे तुमची इच्छा बोलून तुम्हाला अर्पण करायचं आहे. 8वी माळ शेवंतीच्या फुलांची किंवा आघाडाच्या पानांची तुम्ही घालू शकता. या दिवशी कन्यापूजन करायला विसरू नका. 9वा दिवस म्हणजेच महानवमी. या दिवशी शस्त्रपूजन आपल्याला करायचं आहे. बऱ्याच ठिकाणी या दिवशी नवरात्रीचे उद्यापन देखील होईल म्हणजेच विसर्जन होईल. यंदा 1 ऑक्टोबर 2025 रोजी बुधवारी नवरात्रीची 9वी माळ आलेली आहे. या दिवशीचा शुभ रंग आहे गुलाबी. देवीच्या नैवेद्यामध्ये तुम्ही पांढरे तीळ ठेवू शकता. तीळ आणि गूळ अशा पद्धतीने नैवेद्य ठेवला तरीही चालेल. तिळापासून बनवलेले पदार्थ तुम्ही ठेवले तरीही चालेल किंवा आंबाडीची अथवा मेथीची सुकी भाजी त्याचबरोबर भाकरी किंवा चपाती असा नैवेद्य ठेवला तरीही चालेल. देवीचे 9वे रूप असते सिद्धिदात्री. नाव आहे रेणुका. 9वी माळ लिंबाची म्हणजेच आपलं जे खाण्याचं लिंबू असतं त्याची माळ किंवा उगवलेल्या धान्याची अथवा झेंडूच्या फुलांची माळ तुम्ही या दिवशी देवीला तसेच घटाला घातली तरीही चालेल. देवीला जर लिंबाची माळ करून घालणं शक्य नसेल तर फक्त 1 लिंबू तुम्ही अर्पण करू शकता. आता नवरात्रीची सांगता अर्थात शेवटचा दिवस म्हणजेच विजयादशमी. या दिवसाला आपण दसरा म्हणून ओळखतो. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणारा हा दिवस काही कुटुंबामध्ये कुलाचारानुसार याच दिवशी घट विसर्जन होते. या दिवशीची तारीख आहे 2 ऑक्टोबर 2025 आणि वार आहे गुरुवार. या दिवशी आपट्याची पानं सोनं म्हणून या दिवशी वाटली जातात. शस्त्रोल्लंघन, रावण दहन, देवीची तळीसुद्धा या दिवशी आठवणीने भरावी. त्याशिवाय देवीचा कुळाचार पूर्ण होत नाही. देवीची आरती करावी. महानैवेद्यामध्ये देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. झेंडूची फुले व आंब्याची पाने यांचं तोरण दाराला व माळा देवीला लावाव्यात. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ पूर्ण होतो. नवरात्री 2025 9 दिवसांचे हे 9 नैवेद्य होते. 9 माळा होत्या, 9 रंग होते आणि 9 दिवसांचे 9 देवी होत्या. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.